कुठल्याही धर्माच्या तळाशी हे स्पिरिट ऑफ रॅशनल एन्क्वायरी असलीच पाहिजे. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतो. संसार करणं वेगळं, धर्म करणं वेगळं, ही समजच मुळात चुकीची आहे. संसार करत करत त्याच्यामध्ये इसेन्स द्यायचा असतो धर्माचा. धार्मिक अनुष्ठान यांची संख्या अधिक वाढली आहे. मग त्यामागचा उद्देश काय असावा आणि तो आता पूर्ततेस जातोय का? तुम्ही कुणासमोर नाच करता, नृत्य करता, तर मी साक्षात जिनेंद्र भगवान त्यांच्यासमोर. कुठल्याही माणसाला जोपर्यंत जिनेंद्र भगवान कोण हे कळणार नाही ना, तोपर्यंत हे सगळं सोडणार नाही. त्यांचे वैचारिक वारसदार कोण होऊ शकतात? आचार्य शांतीसागर महाराजांच्या अंतिम संदेशामध्ये कोणकोणत्या ग्रंथांचा उल्लेख किती. बर्ट्रांड रसेल सारखा एखादा विचारवंत म्हणतो, जेव्हा तो जेनिझमचा स्टडी करतो तेव्हा तो म्हणतो, दिस फिलॉसॉफी इज फॉर चोजन फ्यू पीपल. दुसरा एक वर्ग असा की तो म्हणतोय की हे देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी सोडा आणि फक्त मानवता ह्या गोष्टीवरती फोकस करा. मग हे मानवता आणि धर्म या दोन्ही काय वेगळ्या गोष्टी आहेत का? जैन दर्शनाचं असं मानणं आहे की तुम्ही जे कराल तेच तुम्ही भोगाल. त्यामुळं त्याच्यामध्ये ईश्वरीय शक्तीचा इंटरफेरन्स कुठं नाही. त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरा एक तर्फा ना इच्छेचा विरोध करता. तुम्ही स्वाध्याय करा ना, स्वाध्याय करा, किंवा अजून खूप सगळे मार्ग आहेत. विनय करा, अहंकाराचं विसर्जन करण्यासाठीचे प्रयत्न करा, ते पण मोठं तप आहे. आणि किंबहुना तेच सगळ्यात महत्वाचं तप आहे. जेव्हापासून मंदिरात जायला सुरुवात केली तोपर्यंत तेव्हापासून विकल्प जास्त वाढले असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि त्याची व्यवस्था तशी बनलेली आहे ना, तर त्या व्यवस्थेला भेदून पलीकडं आपल्याला गेलं पाहिजे. त्याला एक वैश्विक दृष्टिकोन आपण जोपर्यंत देत नाही ना, तोपर्यंत खरं आपल्याला महावीर कळणार नाही. जय हिंद. जय हिंद. तर आजच्या आपल्या प्रश्नावलीमध्ये मला एक सर्वप्रथम एक प्रश्न असा विचार वाटतो की जर जैन धर्माचे आपले जर मूलभूत काही जे गोष्टी जर आपण बघितलो तर त्याच्यामध्ये आपल्याला नित्य देवदर्शन आणि रात्री भोजन त्याग ह्या अशा काही बेसिक या गोष्टी आहेत. पण आज जर आपण बघितलं तर लोक याच्यापासून दूर जाताना आपल्याला दिसत आहेत. या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष केलं जाते की रात्री भोजन त्याग की त्याच्यासाठी लाईफस्टाईल किंवा इतर गोष्टी काही जबाबदार असतील. मग या गोष्टींच्याकडं दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे आणि जर योग्य नसेल तर त्याच्यासाठी काय ठोस पावलं उचलायला पाहिजे? जैन दर्शनामध्ये मूलतः दोन बाजू असतात. एक तत्वज्ञानाची भूमिका असते आणि दुसरी आचरणाची भूमिका असते. तत्वज्ञान खरं तर जैनांचं अहिंसामूलक आहे, अनेकांतमूलक आहे. आणि जेव्हा आपण त्याचा फॉलोअप घेतो, म्हणजे आचरणामध्ये आणतो, तेव्हा हे रात्रीभोजन त्याग किंवा नित्य देवदर्शन हे संध्येचा विषय आहे सगळं. पण आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघितलं तर खूप लोकांना ते जास्त अवघड होते ना, तर सध्या रात्रीभोजन त्याग करणं वगैरे. पण माझं असं म्हणणं आहे की नित्य देवदर्शन, कारण आपण जैन दर्शनाला किंवा महावीरांच्या पासून म्हणजे आदिनाथांपासून महावीरांच्या पर्यंत जेवढे 24 तीर्थंकर झाले, ह्या सगळ्या तीर्थंकरांना जाऊन त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान अंगीकारायचं असेल तर त्याच्या समोर आपल्या समोर एक आयडियल काहीतरी हवं ना. आयडियल काहीतरी हवं, त्याच्यासाठी आपल्याला दररोज मंदिराला जाणं मात्र आवश्यक आहे. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊ शकत नाही, तरी सुद्धा त्यांनी वन्स अ वीक त्यांनी जावं. कारण का, तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की जी तिची आयडियोलॉजी ना, ती सुरुवात होती मंदिरामधून, ऍक्च्युअली मंदिरामधून. तिथून मग तिथं तत्वज्ञान सुरू होतं. त्यामुळे काही करू आपण वेळात वेळ काढून ते देवदर्शन तरी किंवा केलं पाहिजे. हळूहळू पुढे मग रात्री भोजन त्याग किंवा अष्टभुवनाचा त्याग तर आधी झालाच पाहिजे. मद्य, मांस, मध ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर टाळेलच बऱ्या है ना. आपल्या उन्नत आयुष्यासाठी खूप सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे ते टाळणं अतिशय महत्वाचं आहे. आजकालची पिढी याच्यामध्ये एक सायंटिफिक अप्रोच म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक सायन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की जर मंदिरला जायचं तर त्याच्यामध्ये पाठीमागे काय सायन्स आहे किंवा रात्री भोजन त्याग करायचं तर त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे. हल्ली डॉक्टर सुद्धा काही प्रमाणात तुम्ही व्यसन केलं तर स्ट्रेस फ्री राहू शकतात असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर हे बरोबर जैन धर्म याला सायंटिफिकली कसं प्रूव्ह? नक्की. आणि माझे तर असं म्हणणं आहे की हे द स्पिरिट ऑफ रॅशनल एन्क्वायरी याला म्हणतो आपण. कुठल्याही धर्माच्या तळाशी हे स्पिरिट ऑफ रॅशनल एन्क्वायरी असलीच पाहिजे. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतो. एखादी गोष्ट करायची, एखादं अनुष्ठान करायचं, एखादं पूजा करायची, एखादं विधान करायचं, हे सगळं करताना त्याच्या पाठीमागची भूमिका, त्याच्या पाठीमागचा विचार तपासून घेऊन करणंच आज खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जे ते जर तुम्ही न तपासता तसंच तुम्ही ब्लाइंडली फॉलो केला तर तुम्हाला दुःख तरी होणार किंवा तुमचा वेळ तरी जाणार, तुमचे पैसे तरी खर्च होणार. माझा आग्रह आहे की तुम्ही ही सगळं तपासून करा. आणि तपासून जेव्हा तुम्ही करता तर जैनिझम तुम्ही खूप डीपली त्याच्यामध्ये थरोली अभ्यास कराल
तेव्हा असं कळेल तुम्हाला की त्याच्यामध्ये नक्की काहीतरी असा अर्थ साठून भरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादाच्या मार्गाने गेलं पाहिजे. भैयाजी, आज समाजात वावरताना एक सामान्य प्रतिक्रिया अशी येते की धर्म करणाऱ्यांच्या वाटेलाच दुःख अधिक येतं. हा. मग धर्माचा उद्देश करण्यामागचा उद्देश काय असावा की ज्याच्यामुळे दुःखांचा नाश होईल आणि सुखाची प्राप्ती होईल? बरोबर, प्रश्न खूप चांगला आहे की धर्म करणाऱ्याच्या वाटेलाच दुःख अधिक येतं. हा सार्वत्रिक अनुभव आहे का तुमचा अनुभव आहे? ही एक सामान्य प्रतिक्रिया. सामान्य प्रतिक्रिया. तर त्याचं उत्तर असं शोधलं जाईल की जेव्हा माणूस एखादा धर्माच्या क्षेत्रामध्ये उतरतो किंवा अध्यात्म जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा मुळातच तो संवेदनशील, अधिक संवेदनशील होतो. तो आतून अधिक रूढ न होता तो अधिक सेन्सिटिव्ह, अधिक संवेदनशील होतो. आणि सायकोलॉजीने एक फॅक्ट सांगितलेली आहे की जेवढा माणूस संवेदनशील आणि जेवढा माणूस असा सेन्सिटिव्ह होईल ना, त्याला दुःखाची तीव्रता अधिक जास्त वाटतात. त्यामुळे धर्म करत असताना त्यानं मात्र असं डोक्यात ठेवणे की मी धर्म ज्या अर्थी करतो, ज्या अर्थी मी मंदिरला जातो, भगवंतांचं पूजन अर्चन करतो, तेव्हा माझी सगळी संकट एकाच वेळेला नष्ट व्हावीत, अशी कोणाची होत नाहीत, झालेली नाही आहेत. तीर्थंकरांची पण झालेली नाहीत. आपण कोण आहे, है ना? धर्म करण्याचा जो मूळ उद्देश आहे ना, तो प्युरिटी, आपलं अंतःकरण प्युअर करणं, शुद्ध करणं, हा त्याच्यामध्ये टार्गेट असतो ना. त्यामुळे येणाऱ्या दुःखांच्या वरती मात करण्याचं धैर्य प्राप्त होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे दुःख येते असं वाटतं ते धार्मिक झाल्यानंतर जी संवेदनशीलता येते माणसाच्या अंतरंगामध्ये, त्याच्यामुळे होतं. पण ती चांगली गोष्ट आहे की ती संवेदनशीलता वाढणं खूप चांगली गोष्ट आहे. आज सगळं समाज रूढ झालेलं आहे. काय म्हणतो आपण, रूढ म्हणजे अत्यंत असंवेदनशील, बोथट माणसाच्या भावना झालेल्या आहेत. त्या बोथट भावना जोपर्यंत असतील तोपर्यंत समाज अतिशय निष्ठुर व्हायला लागेल. आणि त्यामुळं ही संवेदनशीलता खूप महत्वाची आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. मग हे दुःख जे येतंय त्याला आपण एक संकुचित विचार समजावा की नंतर येणाऱ्या समस्यांसाठी एक धैर्य बाजू समजा? संकुचितपणा नाही, ऍक्च्युली सगळ्यांनाच वाटतं की कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे, कुठल्याही जातीचे, कुठलाही देव मानणारे लोक असोत, त्या सगळ्यांचा हा सार्वत्रिक अनुभव आहे की तिकडे जाऊन पण आपल्याला काही होत नाही, आपल्या जीवनामध्ये काही बदल घडत नाहीये. आणि म्हणून थांबावं काय, मग थांबावं का? मग ज्या अर्थी थांबतो मनुष्य त्या अर्थी त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्या तरी एका विशिष्ट कांक्षेनी, आकांक्षेनी, इच्छेनी तुम्ही तिथं जात होता. मग देवाच्या दारामध्ये कुठल्या तरी आकांक्षेने, इच्छेने जाणं हाच मुळात मूर्खपणा आहे. हो. निराकांक्ष धामेनं किंवा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की तुम्ही निराकांक्ष भावना किंवा अनासक्त भावनेनं जेव्हा तुम्ही जाताना तिथं, तेव्हाच त्याच्या फळाची प्राप्ती होते, अदरवाईज नाही होत. निरासक्त भावना ठेवणं ही जास्त महत्वाची गोष्ट. निस्वार्थ भक्तीचं महत्वाचे आहे. म्हणजे फल की चिंता छोड. हा, तू जे करणार ना ते तू दिल से कर, हृदयाने कर, बाकी सगळं मग आपोआप सगळं ठीक होत जाईल. हा. मग भैयाजी, या अनुषंगानं मला पुढे काय विचारायचं आहे की आम्हाला मग हे सगळं करण्यासाठी मंदिरात जायचीच काय गरज आहे? आम्ही हे सगळं घरात बसून करतो, आमच्या ऑफिसमध्ये बसून करतो किंवा एकांतात कुठेतरी जाऊन करतो. हे मंदिरमध्येच का गेलं पाहिजे? बरोबर. अशा मताचे काही मतं पण होऊन गेली. प्राचीन काळामध्ये चारवाक, त्याच्या आधी अजित केशकब्बल नावाचा एक खूप मोठा विचारक महावीर आणि बुद्धांच्या समकालीन होऊन गेला. त्याचं पण असंच मत होतं. उच्छेदवाद म्हणून जो काही फिलॉसॉफी मधलं एक दर्शन येतं, तर त्याचा प्रणेता होता तो. ते म्हणायचे की का विनाकारण तुम्ही वेळ घालवता, का तुमची स्वतःची ऊर्जा घालवता, का तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करता, तुम्हाला जे करायचं तुम्ही स्वतःच करा ना. परंतु माणसाचं मन कसं असतं, त्याला काही ना काही आयडिया पाहिजे असतं, आदर्श काहीतरी समोर हवा असतो. माणसाचं म्हणणं, मूर्तीपूजा जी आली ना भारतवर्षामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये जी मूर्तीपूजा आली, त्या मूर्तीपूजेच्या पाठीमागची जी भावना आहे ना, आमच्या जैन दर्शनामध्ये सुद्धा एक पार्ट असा आहे की जो मूर्तीपूजा मानत नाहीये, स्थानकवासी आहेत ते, तर ते मूर्तीपूजा मानतच नाहीयेत. कारण मुळात जैनिझम जे आहे ते अमूर्त आत्म्याचं पूजन करणारं किंवा अमूर्त आत्म्याचं उद्घाटन करणारं ते तशा प्रकारचे आहे. परंतु जेव्हा प्राथमिक भूमिकेमध्ये एखादा मनुष्य, एखादा जीव धर्म करायला सुरुवात करतो किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आर्यंत असे होते, सिद्ध असे होते, असं त्याला मूर्ती काहीतरी काय करते, सायकोलॉजिकल फॅक्ट आहे ना, ती पाहिजे, काहीतरी एक आधार हवा पाहिजे. आणि त्यासाठी मंदिर है ना,
मग मंदिरात गेल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं वातावरण असतं, एक पावित्र्य असतं, निर्मलता असते, आणि तिच्यासाठी आपण काय करायचं, तिथं गेलं पाहिजे. मग घर आणि मंदिर हे मध्ये देर इज अ व्हास्ट डिफरन्स, खूप मोठा फरक आहे. इथं जे पावित्र्य नाही भेटणार तुम्हाला, तिथं मंदिरामध्ये जाऊन पावित्र्य भेटणार, घंटांचा मंजू ध्वनी असणार, तिथं पूजा अर्चनचा किंवा चॅन्टिंग असणार तिथं. त्यामुळे तुमचं मन आपोआप काय होतं तिथं, वैज्ञानिक भाषेत त्याला आपण पॉझिटिव्हिटी ग्रहण करण्यासाठी आपण मंदिरात चांगली जातो. पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल तुम्हाला. पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्यामुळे तिथं जाणं तुम्हाला अनिवार्य आहे. नक्की तिथं तुम्ही गेलं पाहिजे. हल्ली पंचकल्याण पूजा किंवा धार्मिक अनुष्ठान यांची संख्या अधिक वाढली आहे. मग त्यामागचा उद्देश काय असावा आणि तो आता पूर्ततेस जातोय का हे आपल्याला जाणवते का? नक्की जाणवतोय तसा. थोडस आपण थोडस भरकटतो की काय असं वाटतं थोडस. पण त्या सगळ्यांचा उद्देश आहे म्हणजे 12 वर्षात पूजा केली. एखाद्या गावामध्ये पूजा झाली तर 12 वर्षांनी पुन्हा करण्याचा प्रघात आहे. तो प्रघात आहे. आपण केले 12 वर्षांनी करावं, त्याला उजाळा बनावा, त्याच्या अनुषंगाने काहीतरी प्रभाव व्हावे समाजामध्ये, असं एक आपण एक सामाजिक व्यवस्था, सामाजिक संकेत आहे ती. पण आज जर बघितलं तर त्याच्यामध्ये उन्माद जरा जास्त दिसतोय, नो डाऊट. म्हणजे 20 अंश त्याच्यामध्ये उन्माद जास्त दिसतो. आणि असं त्या उन्मादाची तुम्हाला कारण सगळ्यांना माहिती आहे. परंतु पंचकल्याण किंवा अन्य जे काही आपण अनुष्ठानं करतो त्या अनुष्ठानाचे जे मूळ उद्देश आहे, ते मूळ उद्देश आहे की लोकांच्या पर्यंत धर्माचे बीज पोचले पाहिजे, ज्याला आपण सम्यक दर्शन म्हणतो. धर्माचं ज्ञान की जे माणसाला शांती प्रदान करेल, म्हणजे एक आश्वासक शांती प्रदान करेल, अशा प्रकारची शांतीची बीज त्याच्यामधून यायला पाहिजे. आणि स्वतःच्या आचरणामध्ये मूलभूत फरक पडला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. म्हणजे आचरण जे आहे ते आचरण जे धर्मांनी सांगितलेलं आहे, भगवान महावीरांनी जी शिकवण दिली आहे, अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह वगैरे, ह्या सगळ्यांचं आचरण थोड्या का प्रमाणात असे ना, त्या एका विशिष्ट तुमच्या त्या अनुष्ठानातून व्हावं असं एक साधारण म्हणजे मागणी, अपेक्षा आहे, त्याची डिमांड आहे. पण ती जर डावलून तुम्ही जर नको त्या गोष्टी जर आणून आणल्या ना, तर त्याच्यावरती नक्की प्रश्नचिन्ह उभे राहतील. आणि विशेषतः आपल्या समाजाने दुसरा समाज त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करेल. इकडे ह्या आत्ताच्या सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये एवढे पैसे खर्च करून, एवढा सगळं आरास करून तुम्ही शेवटी आउटपुट करणार काय, देणार काय? मनोरंजन नको व्हायला त्याच्यामधनं. धार्मिक बीज किंवा धर्मात्मा माणूस किंवा आचरणाच्या काही गोष्टी त्याला त्या फॉलो करायला पाहिजेत. मुलांच्या काही ना काही त्याच्यामध्ये संस्कार व्हायला पाहिजे. हा त्याच्यामधला बेस आहे, तो परिपूर्ण झाला पाहिजे असं वाटतं. याच अनुषंगानं मला एक विचार वाटतं की थोडं मी याच्यामध्ये अजून खोल जाऊ इच्छितो. म्हणजे तुम्ही जे म्हटलं की एंटरटेनमेंट, मग नक्कीच तुम्हाला म्हणायचं असेल की डॉल्बी किंवा त्याच्यासमोर होणारा जो विभत्स एक नृत्य आहे हे, मग अशा वेळेस प्रतिक्रिया अशा येतात की आम्ही युथला आकर्षित करण्यासाठी हे करतोय. मग तुमचं यातनं युथला काय सांगणं असेल की बाबा तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होऊन गेलं पाहिजे, की अन्य काही युथनं पण याच्यातून काय समजून घेतलं पाहिजे? कारण काही बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलं की युथ काही या गोष्टींच्यामुळे नाराज झाला की हे डॉल्बी नाही आहे किंवा काही एंटरटेनमेंटची साधनं आमच्या पूजेत कमी आहे. तर अशामुळे युथ काही ठिकाणी नाराज झालेलं पण दिसून आलं. तर तुमचं याच्यामध्ये युथला काय सांगणं असेल? युथला सांगणं आहे की पवित्र पूजा पवित्र असते ना, ही समाजाला जशी पवित्र करते, जशी माणसाच्या मनाला पण पवित्र करते, आजूबाजूचे आसमानताला पण पवित्र करते. त्या पावित्र्याच्या ठिकाणी जसं की कुणाचंही अनुष्ठान बघा, हिंदूंचं अनुष्ठान बघा, किंवा आता जस्ट ह्याला प्रयागराजला कुंभ झाला, ते कुंभामध्ये असं काय दिसलं तुम्हाला की तसं उन्माद दिसला काय ना? ते लोक अत्यंत भक्तिभावाने सगळं करताना दिसत असतात ना. मग जेव्हा जेव्हा अनुष्ठान होत असतात ना, तेव्हा अनुष्ठान होत असताना तिथली जी बॉडी आहे, पंच कमिटी किंवा अन्य जे काही जबाबदार लोक असतात, त्यांनी असं भान ठेवलं पाहिजे, मुलांना पटवून दिलं पाहिजे. आणि युथ जो आहे तो गॉल्बीकडे काय आकर्षित होतोय, त्याला एंटरटेनमेंट पाहिजे त्या निमित्ताने, की त्याला खरं तर काही समजून घेण्याची इच्छा आहे. आणि आता चेंजेस नाही, जनरेशन सेटला समजावणं कठीण आहे, खूप कठीण आहे. त्याच्यावर आपण नंतर एकदा पुन्हा कधीतरी बोलूया. परंतु त्या जनरेशन झेडला समजावून सांगण्यासाठी धर्माचा नवीन प्रकार काही इंटरप्रिट आपल्याला जाता येईल, म्हणजे जुनाचा धर्म पण नव्या पद्धतीने काही सांगता येईल काय, मॉडर्न टेक्नॉलॉजी. कारण कुठलं पण विधान झालं, तुम्ही साधारण एक 60-70 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये खर्च करत असता, तर एवढे पैसे आणि ऊर्जा खर्च करणार आहे ना, तर त्याच्या आधी तुम्ही एक
2 किंवा 3 दिवसाची कार्यशाळा हे आपण का करतो, कशासाठी करतो आणि आपल्याला समाजासमोर काय आदर्श ठेवायचा आहे. कारण पूजा फक्त तुमच्या याच्यामध्ये वर्तुळामध्ये नाही होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट 1, 2, 3 जिल्ह्यामध्ये इव्हन आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळा पडणार आहे. त्यामुळे त्या लोकांना त्यातून काही चांगला संदेश जाईल, काही पॉझिटिव्हिटी जाईल किंवा काही मानवतेचं दर्शन होईल त्याच्यामधनं, है ना. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण युथना सांगायचा जे प्रयत्न करू तर ते नक्की काहीतरी यशस्वी होईल. असं नाही की युथ ऐकत नाही, तो ऐकतो, त्याला त्याच्या भाषेमधून आपल्याला सांगायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आताच्या याच्यामध्ये. एंटरटेनमेंट सोडून सुद्धा काही गोष्टी आहेत हे. हा खूप आहेत ना एंटरटेनमेंट. आता एंटरटेनमेंटसाठी किंवा अन्य सगळे तुम्हाला चॅनल उपलब्ध आहेत ना, सगळ्याच बाजूनी तुम्हाला एंटरटेनमेंट आहे ना. आता इथं म्हणाला तुम्ही काय परिष्कृत करणार आहे ना, धर्माने परिष्कृत करणार आहे. तुम्ही कुणासमोर नाच करता, नृत्य करता, तुम्ही साक्षात जिनेंद्र भगवान त्यांच्याशी. कुठल्याही माणसाला जोपर्यंत जिनेंद्र भगवान कोण हे कळणार नाही ना, तोपर्यंत हे सगळं सोडणार नाही. त्यामुळे आधी देव धर्म, गरजेचं आहे. देव धर्म गुरु तत्व समजावून सांगायला पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि ह्याची पूर्ती होताना दिसत नाहीये. हा, हे आपल्याला केलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. आता युथचं बोलणं चालू आहे, तर युथलाच पकडून, एक जेनझीला पकडून एक असा प्रश्न होता पाहिजे की आम्ही आत्ता तरुण आहे, अजून आमच्या पुढे भरपूर आव्हान आहेत, आम्हाला अजून करिअर करायचं आहे. स्वाध्याय काय म्हातारं झाल्यानंतर करायचंच आहे, किंवा स्वाध्याय हे बुजुर्ग लोकांच्यासाठी करण्याची गोष्ट आहे असं एक म्हटलं जातं. याच्यासाठी म्हणजे तुमच्याकडे काय उत्तर आहे किंवा याच्यावर सांगू इच्छित? धर्म आहे ना, धर्म सदा यवनामध्येच करण्याची गोष्ट आहे. म्हातारपणात तुम्हाला शक्ती नसते, म्हातारपणामध्ये तुम्हाला ऊर्जा नसते, म्हातारपणामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी राहत नाही तुमच्याकडं. तुम्ही काय करणार आहे? धर्म करण्यासाठी एनर्जी लागते, धर्म करण्यासाठी पॉवर लागते, धर्म करण्यासाठी इंद्रियांचा म्हणजे बल लागतं आणि ती करण्याची गोष्ट आहे. आणि असं नाही की संसार करणं वेगळं, धर्म करणं वेगळं, ही समजच मला चुकीची आहे. संसार करत करत त्याच्यामध्ये इसेन्स द्यायचा असतो धर्माचा. हे संसार ग्रस्त अवस्थेमध्येच करायचं आहे ना, कारण तुमच्या आचरणाची पद्धती आहे ती, तुमचं वे ऑफ थिंकिंग आहे. धर्म इज नथिंग बट वे ऑफ थिंकिंग आहे ना. तुम्ही कुणीही जगत असताना त्याचं स्वतःचं असं काहीतरी जीवनविषयक तत्वज्ञान आहे की नाही आहे? आहे, नक्कीच आहे ना. मग ते जीवनविषयक तत्वज्ञान आहे ना ते. मग त्यानुसार तुम्ही काय करा, जीवन काय करा, तुम्ही त्याचं गुजारा करा, हे सांगणं आहे ना. म्हातारपणात करायची गोष्ट नाही आहे ती. म्हातारपणात, बालपणात, हिवाळपणात असा काही विषयच नाही आहे म्हणत. धर्म ही शाश्वत असतं आणि धर्म हे कॉम्प्रेहेन्सिव्ह टर्म आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगाला, बाल असू दे, युवा असू दे, म्हातारा असू दे, सगळ्या अंगाला अटॅच करणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती गोष्ट आपण नंतर करू अशा प्रकारचं कुणी युक्तिवाद येत असतील तर ते कदाचित धर्माला चुकीचं जाणून घेतलेले. मग भैयाचे धर्म आणि संसार हे दोन्ही पॅरलली जाऊ शकतात का? म्हणजे मी आता IT कंपनी जॉब करतोय, माझं लाईफस्टाईल पूर्ण वेगळं आहे, मला काही पार्टीमध्ये सुद्धा जावं लागतंय, मला काही गोष्टी म्हणजे मी रात्री जेवतो, मग मी जर धर्म करायला चालू केलो, मंदिरात गेलो, तर माझ्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलेल की अरे हा तर असं करतोय आणि धर्म पण करतोय. हा एक गिल्ट काही तरुणांच्या मनात दिसतोय, आम्ही काय बाबा ते करू शकत नाही. ह्याला आपण म्हणजे तो गिल्ट आहे ना, तो गिल्ट आहे, तो त्या गिल्टमध्ये धर्माची बीजे उत्पन्न होऊ शकतं. कुठं ना कुठं तरी गिल्ट आहे ना, पश्चातापाचे भाव आहेत. हे पश्चातापाचे भावच धर्माला उन्नत करतात. धर्माची बीजे त्यातनं येतात, त्याचा उगम त्यातून होतो. त्यातच होतो. जर गिल्ट नाहीये, मी केलं ते सगळं बरोबर करतोय अशा प्रकारचं तुमचा जर ठेका असेल, आग्रह असेल, तुम्ही धार्मिक होऊ शकत नाही. कुठल्या तरी प्रकारचं गिल्ट आहे ना. मी आजपर्यंत गेलो नाही, आता उद्यापासून मंदिराला जायला सुरू करतो, लोक काय म्हणतील असं गिल्ट आहे ना, तो गिल्टच तुम्हाला उन्नत करतोय मुळात. आणि IT कंपनीत आहेत खूप सगळे लोक आहेत सगळे, परंतु करायला मिळत नाही, आपल्याला भेटत नाही, किंवा आपल्याला पार्टीमध्ये जावं लागतं, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं. त्या लोकांचा प्रेशर तुमच्यावरती आहे, तुमचा प्रेशर त्यांच्यावरती नाही आहे. चांगल्या गोष्टींचा प्रेशर वाईट गोष्टींवरती पडणं चांगलं, की वाईट गोष्टींचा प्रेशर चांगल्या गोष्टींच्या वरती पडणं चांगलं आहे? चांगल्या गोष्टी चांगलं होईल, प्रेशर हा करा ना. तुम्ही आयसोलेट व्हा ना. नक्कीच आयसोलेट व्हायची भीती आहे ना, आपण बाजूला पडतो, पार्टी करतात आणि वाईन शेअर करायचे तुम्हाला, समजा तुम्हाला वाईन शेअर करायच्या आणि करणार सगळे तुमचे बॉस वगैरे लोक आहेत. आणि तुम्हाला ठामपणे काय सांगू शकत नाही की
मी घेऊ शकत नाही, है ना. हे धैर्य हे तुम्ही धैर्य दाखवलं किंवा तुम्ही डिनाय करता, तुम्ही ते धैर्य दाखवू शकत नाही. का दाखवू शकत नाही? ते काय पाप आहे काय? बरोबर. पाप आहे ते पाप आहे की हे पाप आहे? भारतीय संस्कृती किंवा जैन संस्कृतीचे एवढ्या मूलभूत धारणा आहेत त्या, है ना, आणि ज्या आपल्याला उन्नत अवस्थेकडे नेणार आहेत, तर ते धैर्य दाखवलं पाहिजे ना आपण, है ना. आपल्याला कोणीतरी वेगळं समजतील किंवा आपल्याला काय म्हणतो आपण त्याला अतिशय ह्या मागासलेलं आहे असं काहीतरी वैचारिक दृष्टीने, तर वैचारिक दृष्टीने कोण उन्नत आणि कोण अवनत आहे ना हे कोण ठरवणार? ते संस्कृती ठरवणार, ती फिलॉसॉफी ठरवणार, है ना. मग ते आपण थोडंसं धैर्य दाखवलं पाहिजे, है ना. ह्या गोष्टी तुम्हाला नकार देता हवे. कशाला? वाईट गोष्टींना नकार देता जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपली प्रगती नाही होणार. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हे जर एका दिवशी सुटणं शक्य नसेल हा तर तुमची गिल्ट हळूहळू हा बरोबर. आग्रहाची यायची तुम्ही उद्याच्या उद्या तुम्ही 16 नेसा आणि मंदिरला या, आग्रह घ्या. तुम्ही घ्या, तुम्ही 6 महिने घ्या, वर्षभर घ्या, 2 वर्ष घ्या इव्हन, पण त्या प्रोसेसमध्ये राहतो. बरोबर ना. सगळ्यांनाच सगळेच सोडे नसून उद्या या आणि उद्याच्या उद्या सगळं तुम्ही हे सोडा, कांदा लसूण अमुक तुमक सगळं सोडा असं आपल्याला म्हणायचंच नाहीये. बरं, तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे प्रोग्रेसिव्ह हे सांगायचं आपल्याला. क्रमाप्रमाणे जोर जबरदस्ती करत नाही म्हणत. जोर जबरदस्ती करतो तो उन्माद असतो. जोर जबरदस्ती नाही. तुला वाटलं ना तर तू करते आणि हातही वाटलं पाहिजे. आणि हे वाटण्यासाठी तुम्ही ओव्हरऑल सगळं थॉट तुम्ही हे करायला पाहिजे, म्हणजे विचार तुम्ही समजून घेतला पाहिजे, सगळा विचार ग्रास्प केला पाहिजे. जैनिझम सगळं टोटल तुम्ही वाचलं पाहिजे ना, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ते वरपांगी काही होत नाही, हे महत्वाचं जास्त आहे. पारतंत्र्याच्या काळात खंडित झालेली मनी परंपरा आचार्य शांतीसागरांनी सुरू केली आणि त्याला एक प्रतिष्ठा देण्याचं कार्य हे आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांनी केलं. यांना आपण महापुरुष असल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त पडला असं म्हणू शकतो. मग इतका त्यांचा बोजवारा होत आहे, मग त्यांचे वैचारिक वारसदार कोण होऊ शकतात तुमच्या मते? हा खरं तर आचार्य शांतीसागर महाराज प्रथमाचार्य, म्हणजे 20व्या शतकातील प्रथमाचार्य म्हणतो आपण त्यांना. 20व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी त्यानंतर परमपूज्य संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज, ह्या दोन्ही संतांच्या मधले काही साम्यस्थळ, खरं तर सगळी साम्यस्थळच आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता सध्या जो झालाय तो एका विशिष्ट पंथाने घेरलेला आहे. दोघांना पण पंथाने घेतलेलं आहे. आणि कुठल्या पण महापुरुषाची ही शोकांतिका असते. इव्हन आधीपासून बघा तुम्ही, महापुरुष झाला हे इव्हन महावीर सुद्धा ह्या भगवान महावीरांच्या शासन काळामध्ये दिगंबर श्वेतांबर झालेच ना. हो, ते सेक्ट झाले, त्याच्यामध्ये पुन्हा आणि उपभेद झाले, तर तो शाप असतो महापुरुषांना. तर त्याच्याबद्दल जास्त न बोलता आचार्य शांतीसागर महाराजांचा एकूण जे व्यक्तिमत्व, म्हणजे जे शास्त्रामध्ये आपण कुंद महाराजांचं समयसार आहे, प्रवचनसार आहे, पंचास्तिक आहे आणि भगवती आराधना वगैरे खूप सगळे ग्रंथ आणि तत्वार्थसूत्र वगैरे, ह्या सगळ्या ग्रंथांमधून आपण एक भावलिंगी गुरु समोर येतो. जैनांचा गुरु कसा असावा, जैनांचा साधू कसा असावा, त्याचं दिग्दर्शन येतं ना, तो त्याला भावलिंगी असं म्हटलेलं आहे. तर ह्या 20व्या शतकामध्येच दोघे हे दोघांच्या रूपानं भावलिंगी साधू आपल्याला भेटले, है ना. खूप नप्पे काम केलं शांतीसागर महाराजांतर. असं काम केलं ना की जैन दर्शनाची खंडित झालेली परंपरा त्यांनी काय केली, पुन्हा फ्लो केली, नवसंजीवनी प्राप्त केली आणि विद्यासागर महाराजांनी पुन्हा आणि त्याच्यावरती कळस चढवला, स्वीकार केलं त्याचं. तर ह्या दोघांना पण जाणून घेण्यासाठी त्यांचं समग्र जीवन आणि त्यांचे आता आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितलेलं अंतिम उपदेश खूप महत्वाची गोष्ट आहे. तर अंतिम उपदेश जरी वाचला तर आचार्य शांतीसागर महाराज काय होते, त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं, त्या आचार्य शांतीसागर महाराजांच्या अंतिम संदेशामध्ये कोणकोणत्या ग्रंथांचा उल्लेख किती आणि शेवटी जे संदेश सांगितला तो आत्मानुभूती आहे. जीव आणि पुद्गल वेगवेगळे आहेत, संयम धारण करा, भेद विज्ञान आहे सगळं, म्हणजे त्यांच्या जीवनाचा आराखडा अंतिम संदेश मध्ये आलेला आहे ना. एखाद्या भावलिंगी साधूने समोर बसलेल्या भव्य जीवनाचा उपदेश करायचा अत्यंत थोडक्यामध्ये तो शांतीसागर महाराजांनी केला. तसंच आचार्य विद्यासागर महाराजांनी, त्यांचं एक मुखपाठी आहे, अजून खूप सगळे ग्रंथ संपदा आहे. त्यांच्या वैचारिक परंपरेमध्ये की त्यांचे वैचारिक वारसदार कोण होणार असं म्हटलं ना, तर तुम्ही चांगले काय व्हा, भक्त व्हा, शावक व्हा, चांगले शावक व्हा.
गुणराही श्रावक. जैन दर्शनाला अभिप्रेत असणारा श्रावक झाला त्या सगळ्या भावलिंगींचा शिष्य झालाच नव्हता हो. ऍक्च्युली. कुंदकुंदांच्या पासून आता विद्यासागर महाराजांच्या पर्यंत सगळे जे भावलिंगी मुनी आहेत त्यांचा शिष्य व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे, आपण जैन दर्शनाने दाखवून दिलेली किंवा सांगितलेली जी शिकवण आहे ना ती करेक्ट पाळली पाहिजे. तेवढं कुणीही पाळला तर त्यांचा फक्तच आहे. कारण भावलिंगी साधू आहे ना तो प्रत्येक श्रावकाचा गुरुच आहे ना. तो माझे गुरु ते गुरु वगैरे वगैरे हा जो आट्टा समाजमध्ये दिसतो ना तो सगळा पंथीय जी विचारसरणी आहे ना जी समाज मनाला आणि धर्मजीवनाला पोखरते ते त्याच्यापासून युवक आता सध्या त्या युवकांना सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा थोडंसं बाजूला होऊन थोडासा वाईट अंगलने ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. बरोबर, मर्यादेच्या चौकटीतून बाहेर जायला पाहिजे आणि ह्या दोघांना पण त्यातनं मुक्त करायला पाहिजे. आणि कुणीही आता माझ्या मते की कुणी पंथीय चौकटीमध्ये राहून येत ते बाहेर पडावं. कारण आपण खूप कमी लोक आहे ना, कमी लोक आहे. आणि जैनिझमचा स्प्रेड करायचा असेल त्याचं कॅनॉसिंग करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या चौकटीतनं बाहेर येऊन आपल्याला एकत्र काम करावं लागेल हे मात्र नक्की. मग आपले शांतीसागर गुरु आहेत, विद्यासागर गुरु आहेत, हे सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांचे विजय क्षेत्रामध्ये असलेले जीवांचे पण हे गुरु आहेत. हो आहेत ना, बरोबर. तिन्ही लोकांना त्यासाठी हा म्हणजे जे भाईलिंगी साधू होतात ते सगळ्यांचेच गुरु, पंचधर्मिष्ठीमध्ये आले सगळ्यांचेच गुरु असतात. त्यामुळं अगदीच आता समाजमध्ये विचरण करणारे साधू परनिष्ठ असू देत किंवा श्रावक असू देत ह्या सगळ्यांनाच ह्या गोष्टीवर रिकन्सिडर करावं. पंथीय भेदामध्ये पडू नये आणि शुद्ध सात्विक आणि शाश्वत स्वरूपाचा जो धर्म आहे ना त्याला त्यांनी फॉलो करावं. आणि हे दोन आहेत ना, हे दोन त्याचे काय आहेत ते इंडिकेट करतात की असा धर्म होता. त्यांना तुम्ही पंथी चौकटीमध्ये बांधू नये. म्हणजे एक बेंचमार्क थोडक्यात सेट केला त्या दोघांनी. बेंचमार्क सेट केला धर्म काय आहे. बरोबर. एक पंथी अभिनिवेश ठेवला की सगळं बिघडलं. मग त्यातनं आपल्याला बाहेर आलं पाहिजे. त्यांच्या संबंधीचा अट्टास पण दूर केला पाहिजे. तास तर नको, काहीही नको. म्हणजे आता ह्याच्या संदर्भात बोलताना आता आमचा युवक जो आहे किंवा आम्ही जे आहे आमच्याकडे गुगल आहे, ChatGPT आहे. आम्हाला एखाद्या कुठल्या पण गोष्टीची जर आम्हाला परीक्षा करायची असेल किंवा काही सर्च करायचं असेल तर आम्ही तिथे करतो. मग आम्हाला जैन धर्मानं असा अधिकार दिलाय की तुमचा गुरु परखायचा किंवा गुरुची परीक्षा घ्यायचा अधिकार जैन धर्मानं दिलाय का? जैन धर्मियांना अधिकार दिलाय नाही असं नाहीये, पण एक विशिष्ट मर्यादा आहेत ना त्याला. तुमचं त्यांच्याशी बोलणं उर्मटपणा, परीक्षा घ्यायची म्हणलं उर्मट बोलून चालतं का? त्यांची एक काय आहे त्यांची गरिमा आहे ना, तर गरिमेला आपण काय केलं पाहिजे ती पूज्यता असते. आपल्याला माहिती नाही साधू आले, आगंतुक साधू आले तुमच्या गावामध्ये 2-3 दिवस आहे, तुम्हाला काही माहिती नाही त्यांचं. मग त्यांना तुम्ही आदर दिला पाहिजे ना, दिला पाहिजे. 2-3 दिवसांना मग ते जर थोडंसं वेगळे वळले शिथिलाचरणाचे ते हे असतील तर तुम्ही त्यांना काय करा, इग्नोर करा. म्हणजे प्रथमदर्शनी त्यांना जिनलिंग म्हणून नमस्कार करायला 2-3 दिवस, कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं. आणि नंतर मग काय करा, तसं काही दिसत असेल ना इग्नोर करा. इग्नोर म्हणजे कळतं ना तुम्हाला, उपेक्षा करा, दुर्लक्ष करा, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं. भांडण करू नका, कलह करू नका, संघर्ष करू नका. कारण समाजमध्ये आता ते सध्या आपल्याला चांगलं नाही, परवडणारं पण नाहीये. कारण आपली संख्या खूप कमी, हे भान प्रत्येक वेळेला ठेवलं पाहिजे. समाजामध्ये शांती ठेवायची असेल ना तर ह्या गोष्टी साधन श्रावकांनी दोघांनी पण एक काय म्हणतो आपण त्याला, एक आचारसंहिता की पंथावर कुणी बोलायचं नाही, ज्यांना जे करायचे ते करत होते. म्हणजे आचारशी पण म्हणाले होते जिकडे तसं चाललंय तसं चालू दे, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पडू नका. कारण त्याच्याने काय होतं की लोकांची मेंदू काय होतात ते भरकटतात, ती मानसिकता एका मर्यादेत. मग आता म्हणजे तुम्हाला सांगतो की जैनांचं जे मूळ कंटेंट आहे अध्यात्माचं, समयसार, प्रवचनसार, पंचास्तिका असं पकडूया. त्याच्यानंतर खूप सगळं शास्त्र, समाधी तंत्र वगैरे आहे पूज्यपाद महाराजांचा. तर ह्यातलं कंटेंट किती लोकांना कळालं सांगा बरं? व्हेरी फ्यू. म्हणजे एवढा मोठा समाज पण त्यातलं अध्यात्माचं कंटेंट कुणालाच, म्हणजे बाहेरून कोणालाच माहिती नाहीये. ते का माहिती नाहीये? काही लोकांनी गुंतवून ठेवलं ना आपल्याला या पंथामध्ये, त्या पंथामध्ये वगैरे वगैरे. तर ते थोडस काय करूया आता, बहिरंग आणि क्रियाकांड या गोष्टीत अडकलेलं आहे. त्यातनं बाहेर काढून ते मूळ कंटेंटला आणणं आता सध्या. आणि आता बुद्धिमान वर्ग जो आहे समाजमधला, युवक असू देत किंवा कोणी, तर त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेणं तर खूप महत्वाची बाब आता बनून बसलेली. तर याच्यात आपले पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम काही अनुष्ठान होत असतात. मग आपला जैन समाज किंवा एक जैन फिलॉसॉफी दान या गोष्टीला खूप महत्व होते. बरोबर.
अनुषंगानं जर बघितलं तर पैसा किंवा आर्थिक दान ह्या गोष्टीला जास्त महत्व आजही दिलं जाते का, किंवा जे पैसेवाले लोक आहेत त्यांचा या क्षेत्रात बोलबाला आहे असं म्हणू शकतोय का, किंवा धर्म ही पैसेवाल्यांची मालकी झाली असं पण काही लोकांचं म्हणणं आहे. याचं तुम्ही कसं एक विस्तृत कराल? आय थिंक इट विल बी थोडस थांबा आणि चालू. हा रवी आहे. हा आय थिंक इट विल बी कॉन्ट्रोवर्शियल थिंग. कदाचित ते विवादाचा मुद्दा होऊ शकेल पैसे, पण काही झाले तरी आपण सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की धर्माच्या क्षेत्रामध्ये पैसे जिंकता कामा नयेत, है ना, सद्गुण जिंकायला पाहिजेत. आणि मला आठवतं की आचार्य विद्यानंद मुनी महाराज जे दिल्लीला होते, त्यांनी एक काय त्यांच्या त्या गुरुवाणीमध्ये कदाचित सांगितले, मला आठवतं गुरुवाणीच असेल, की 1911 मध्ये श्रवण बेळगेळला महामस्तकाभिषेक झाला. तेव्हापासून ही बोलीची प्रथा सुरू झाली. बोलीची प्रथा आधी नव्हती, म्हणजे अर्वाचीन प्रथा आहे. हा अर्वाचीन आहे. तर ती बोलीची प्रथा 1911 पासून सुरू झालेली आहे. आणि ते खूप दोन श्रीमंत माणसांच्या मध्ये कुणाला द्यायचं म्हणून त्यावेळेला तिथं त्या संस्थेला पैशाची आवश्यकता होती म्हणून एकत्र. आणि ते काही वाईटही नाहीये, आजही नाहीये. मला म्हणतो की आपण काही नवीन मंदिर निर्माण करायचंय, काही संस्था निर्माण करायच्या आहेत किंवा काही स्कॉलरशिप करायची आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतात. त्याच्यामध्ये काही म्हणजे संदिग्धता नाहीये, कुठल्याही प्रकारची अम्बिग्युटी नाहीये. परंतु हे सगळं करत असताना पैशाच्या ओझ्याने धर्माने श्वास नको सोडायला पाहिजे. धर्माचा श्वास, धर्माचा प्राण नको निघून जायला पाहिजे पैशाच्या ओझ्यामध्ये. त्यामुळे पैसे जिंकू द्यायचे नाहीत. सदा सर्व काळ सद्गुणच जिंकले पाहिजे, तेवढी काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आंध्रे पण नको एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे वगैरे वगैरे. असं एक मला असं वैयक्तिक लेवलला असं वाटतं की एक पंचकल्याण पूजा अशी व्हावी कुठेही, की तिथं अत्यंत साधेपणा याचा अर्थ बाहेरचं सगळं जे आपण आता जे बघतो ना त्याला थोडंसं बाजूला करून निव्वळ शुद्ध स्वरूपाचा धर्म आहे ना त्याचाच आपण ते द्योतन करावं तिथं. असं कुठेतरी एक झालं ना तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट अखंड देशामध्ये पडेल तो, असं मला वैयक्तिक वाटतं. एक आदर्श आगामी काळासाठी काळामध्ये तसं व्हावं ते. परंतु कठीण आहे गोष्ट, सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर ते होऊ शकतं. परंतु या सगळ्या पंचकल्याण पूजा किंवा विधान वगैरे होतात ना त्याच्यामध्ये जी आरास असते, बाह्य आरास वगैरे, त्याने बघा आता की संगीताचा मारा असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ते बोलली जाणारे जे बीजाक्षर आहेत ना त्यात खूप महत्वाचा कंटेंट आहे. कशामध्ये? विधानमध्ये. विधानमध्ये सगळ्यात महत्वाचं किंवा पंचकल्याण पूजेमध्ये महत्वाचा विभाग आहे की आपण काय करतो, डेमो करतो. कशाचा? जे पंचकल्याण मध्ये इंद्रानं केलं होतं त्याचा डेमो करतो ना आपण, डेमो करतो, ते दाखवतो लोकांना. तर ते पंचकल्याण पूजा म्हणजे कुठलं पण कल्याण भगवंतांचं त्याच्यातनं संवेदर्शनाची प्राप्ती होते असं सूत्रवचन आहे. बरोबर. मग आता ते बघून तुम्ही प्रश्न विचारलाच का मुळात? तो वैषम्य वाटतं ना तुम्हाला, हे बाबा काहीतरी वेगळं वाटायला किंवा हे नकोय किंवा आम्हाला हे बरोबर दिसत नाही असं वाटतं ना तुम्हाला, कुठेतरी विरोधाभास. आणि कुठे तुम्ही एखादा फेसबुकवर पेज दिला काहीतरी त्याच्याबद्दल तर प्रतिक्रिया पण तशाच येतात ना, हे नको आहे, हे नको आहे, नको आहे, असे खूप सगळ्या प्रतिक्रिया येतात. हे सगळ्या समाजाला कळायला लागले पण समाज त्या दिशेने पावलं टाकत नाही है ना. मग त्यांना तसाची पावलं टाकावीत. काही ना काही पैसे लागतात, काही तुम्ही हॉस्पिटल काढणार आहे किंवा अमुक काही करणार आहे, ते पैसे तुम्ही नक्की हे करा त्याच्यामधनं, परंतु त्याला मर्यादा असं पैशाला द्यायला द्यायला नको, पैसे जिंकायला नको. सद्गुणांची व्याप्ती, सद्गुणांची वाढ, सद्गुणांची वृद्धी हे होणं हे त्या सगळ्या अनुष्ठानातनं त्याचं ते फलश्रुती आहे असं मानलं पाहिजे आपल्याला. जैन दर्शनात त्यागाचे महत्व फार सांगितलेले आहे. शास्त्रीय भाषेनुसार आपण जर उकल करायला गेलो तर शक्तीतच त्याग ही एक भावना आहे जी तीर्थंकर प्रकृतीस बंद करण्यास कारणीभूत आहे. मग शरीराच्या अपेक्षेने जर आपण विचार केला तर काही जण म्हणतात की शरीराला त्रास देऊन त्याग करणं कितपत योग्य आहे आणि त्याचा उपयोग काय? मग या संदर्भात आपण काय सांगाल? शरीराला त्रास देऊन तुम्ही नकाच ना करू. तुम्हाला कुठं धर्मानं सांगितलं की तुम्ही शरीर अतिभारारोपण करू नका ना, जे जमत नाही ते नकाच करू असं धर्माने सांगितलेलं आहे. तुला जेवढं जमते तेवढं कर आणि जेवढं जमते ते लपवू पण नको, है ना. मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, जे जमते ते लपवू नको, जे जमत नाही त्याच्यावर अधिभार टाकू नको शरीरात. जेवढं जमतंय तुला दान द्यायला 100 रुपये तुला जमतात ना, तू 1000 रुपयाचं हे करू नको, कारण दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नको. तुला 100 रुपये जमतात ना, भले 50 रुपये देतो है ना, तेवढंच दे, तुला जेवढं शक्य आहे तेवढंच दे. आणि शरीराच्या त्यागाचा विचार करा म्हटला. उपवास नाही जमत तुम्हाला,
ऍक्च्युली एकाशन करा. एकाशन पण नाही जमत कदाचित, नका करू तुम्ही. तुम्हाला काहीतरी बीपीचे लेवल तुम्हाला हाय लो होत आहेत, शुगर लेवल हाय लो होते, नका ना करू तुम्ही. असं काही आग्रह नाही आहे. पण त्याच्या बदल्यात तुम्ही दुसऱ्या एकटा पण इच्छेचा निरोध करणं. तुम्ही स्वाध्याय करा ना, स्वाध्याय करा, किंवा अजून खूप सगळे मार्ग आहेत. विनय करा, अहंकाराचं विसर्जन करण्यासाठीचे प्रयत्न करा. ते पण मोठं तप आहे. आणि किंबहुना तेच सगळ्यात महत्वाचं तप आहे. कारण ह्या तपाच्या वर्गीकरणामध्ये बाह्य तप आणि अंतरंग तप साध्य केलं. बाह्य तप अंतरंग तपाला काय असतात, ते निमित्त असतात, बरोबर, पण ती करावीच लागतात. बहिरंग तप आहेत ना, अनशन, उपवास करणं, भुकेपेक्षा कमी खाणं, रसांचा त्याग करणं, हे आहेत ना, अनशन, वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शयासन, कायक्लेश वगैरे हे सगळे बहिरंग तप आहेत. हे सगळे अंतरंग तपाला निमित्त आहेत. आता अंतरंग तपांचा संबंध डायट शरीराशी येतच नाही, बॉडीशी येतच नाही, बरोबर. त्याच्यामध्ये प्रायश्चित्त आहे, तो मनाचा भाग आहे ना. एखादी घृणास्पद घटना घडली माझ्याकडून, एक चुकीची घटना घडली, तर त्याबद्दल वाटणारी आतमध्ये पीडा आहे ना, ती ही पीडा आणणार कुठून तुम्ही? अंतःकरणातल्या गोष्टी आहेत, अंतरंगाची गोष्टी आहेत नाही का. मग ती पीडा ही प्रायश्चित्त आहे. आता तसं त्याच्यापेक्षा पण अवघड गोष्ट आहे विनयाचं. अहंकाराचा सगळा त्याग करून विनयशील होणं, म्हणजे प्रायश्चित, विनय, वैयावृत्ती, हे सगळं अजून खूप गंभीर आणि खोल चलन. शेवटी येतं ध्यान, जे साक्षात मोक्षाचं कारण. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही काय करा, जास्ती लक्ष द्या. कळलं? हे मूळ कंटेंट आहे ना, तो ध्यानाचा आहे. मेडिटेट, टू मेडिटेट होणं. मेडिटेट म्हणजे काय, मध्यावरती येणं, दोन हाती त्यागून. म्हणजे एक साऊथ पोल पण नको आणि नॉर्थ पोल पण नको, मध्ये कुठेतरी यायला पाहिजे ना, ते अपेक्षित आहे. हा, मग यामध्ये आपलं अंतिम लक्ष हे सल्लेखन आहे. मग त्यात काय सल्लेखन आणि कशाय सल्लेखन आहेत. मग कशाय सल्लेखनासाठी आपण प्रयत्न करतोय. मग काय सल्लेखना प्राप्त करण्यासाठी आपण जर या गोष्टींचा अवलंबन घ्यायचं टाळलं, खरी समाधी तर साधूंचीच होते. गृहस्थांचे फक्त उपचाराने सांगितलेले मुळात. कारण गृहस्थाला सगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट मधून बाहेर येणं कठीण आहे ना. तो मरणार कुठे आहे, सल्लेखना घेतलं मरणार कुठे, घरीच मरणार आहे ना तो. नक्कीच. मग घरासंबंधीची अजून आसक्ती आहे ना, त्याच्या भोवतीची माणसं ती त्याचीच आहेत, अजून त्याच्या संबंधीची आसक्ती आहे. त्यामुळे समाधी ही जी मूळ कन्सेप्ट आहे ना, त्या समाधी या मूळ कन्सेप्टला जाण्यासाठी संपूर्ण आरंभ, संपूर्ण परिग्रह, संपूर्ण अहंकार आणि बाकीचे जे काही विकार, क्रोधमान, मायालोभ, या सगळ्यांच्यापासून बाजूला यावं लागतं त्याला. ते साधूला होऊ शकतं ना. ग्रहस्थांच्या मर्यादा असतात. त्यामुळं तुम्ही मग आता आपल्याकडे रूढी आहे ना, की आज समजा सोमवार आहे, सोमवारला हे त्याग करा, मंगळवारला हे त्याग, षटरस, षटरसाचा त्याग करा. ते हळूहळू दिलेली शरीराला एक प्रकारचं वळण आहे, की बाबा तू याच्यापासून थोडं आता काय करतो, त्याचं पोषण कमी कर. आणि पोषण का कमी कर, की बॉडीमध्ये जे मूळ उर्मी आहेत ना, ज्याला आपण सेक्स आणि हंगर म्हणतो, भूक आणि सेक्स, वासना, कामवासना, हे दोन मूलभूत हे आहेत ना त्याच्या. तर त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर बॉडीचं पोषण हळूहळू कमी करायचं, बरोबर ना. एकदम नाही करायचं, हळूहळू. त्याला क्रम सांगितलेला आहे. हळूहळू कमी करून हे मनामध्ये ठाण मांडून बसलेले जे विकार आहेत ना, त्या विकारांच्या वरती नियंत्रण होतं. संपूर्ण हे होत नाही म्हणजे गृहस्थांचं. तर तो मग हळूहळू काय करतो, मग त्या अध्यात्माच्या मार्गाला जातो. परंतु संपूर्ण अध्यात्म प्राप्त करू शकत नाही गृहस्थ, कारण त्याला मर्यादा आहेत. हा, म्हणजे दीक्षा घेतल्याशिवाय समाधीकडे जाऊ शकत नाही तुम्ही. ही ग्रस्तांची मर्यादा आहे, होत नाही असं नाही. आचार्य समंतभद्र या महाराजांनी रत्नखंड शावकाचार मध्ये हे दिले की शावकांनी पण शेवटी काय करावं, सल्लेखनं घ्यावी. सल्लेखना, तर तिथं तो सल्लेखनातला तिथं जे इंटरप्रिट केलेलं आहे ना, तर तिथं मर्यादा आहे, तिथं लिमिटेशन आहे. तिथं ते काही शाश्वत म्हणजे खूप दैवी प्रकारचा आनंद शावकांना भेटेल मुनीसारखा असा नाहीये. नंतर मुनी मग व्हायची गरजच नव्हती ना ऍक्च्युली. प्रत्येक शेवटी सल्लेखना घेतला. सल्लेखना म्हणजे घरी होत नाही, घरातून बाहेर पडावं लागतं त्याच्यासाठी. हा भाग आहे त्याच्यामध्ये. आता जर आपण त्याग आणि या गोष्टींच्या बद्दल बोलतच आहोत, तर आपल्यामध्ये एक असं आख्यायिका म्हणणार नाही, पण एक असं वाचनात येतंय किंवा असं ऐकायला मिळतंय की रावण जे आपले भविष्यकालीन तीर्थंकर आहेत असं ऐकायला मिळतंय. मग त्या व्यक्तीचं आपण ज्यावेळेस टीव्हीवर किंवा आता
त्या पुस्तकांच्या पर्यंत आम्ही सुद्धा अजून जाऊ शकलो नाही. पण माहित नाही की नेमकं जैन दर्शनात काय आहे. पण असं का म्हटलं जातं की रावणाचं जर आपण टीव्ही रामायण या सिरियलमध्ये जर बघितलं तर तो अतिशय क्रूर आणि अतिशय असं एक खालच्या पातळीचा माणूस आपल्याला दाखवला जातो आणि तो भविष्यात तीर्थंकर होणार आहे असं जैन शास्त्र सांगतंय. मग कुठेतरी आम्हाला या गोष्टींच्यावरती विश्वास बसत नाही असं वाटतं. बरोबर. हे याचं काय उत्तर? रावण खलनायक होता. रावण अत्यंत क्रूर होता. रावण अतिशय बदफैली चारित्र्याचा होता असं सांगितलं कोणी? मुळात रावणाबद्दल जेवढ्या ज्याला काय म्हणतो मिस इंटरप्रिटेशन ज्याला म्हणतो आपण गैरसमज किंवा गैरसमज आहेत त्याच्या तेवढ्या कुठल्याही माणसाबद्दल तेवढे गैरसमज नाहीत. कारण रावण असा आहे ना, एक चूक केली त्यानं, सीतेचं अपहरण केलं. पण सीतेचं अपहरण केल्यानंतर एवढा मोठा ताकदवान राजा तो सीतेला सहज अंकित करू शकला असता ना, पण तिला स्पर्श पण नाही केला तो. हे आज कुठल्या खलनायकाला जमेल सांगा मला समाजामध्ये? कसं म्हणणार तुम्ही? नियमाचं पालन केलं त्यांनी. त्याला नियम घेतला होता ना की स्त्रीची जर इच्छा नसेल तर मी तिला स्पर्श नाही करणार आहे. असं कोण खलनायक नियम घेऊन नियमाचं पालन करू शकतो? त्यामुळे रावण खलनायक नाही. रावण आपल्याच एक व्यक्तिमत्वाचं एक अंग आहे, है ना. विकृत व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहे. हा विकृत पण नाही म्हणता येत त्याला. आता ठीक आहे की रावणाला बाहेर म्हणजे वाल्मिकी थोडस त्याला खलनायकी ढंगाने बघितलं गेलं. पण पद्मपुराण हे जे रविशेन आचार्याने लिहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये खूप सगळी उकल केलेली आहे. त्याच्या पार्श्वभूमीला त्याच्या पूर्वजन्मातल्या काही बाजू मांडलेले, सीताचा आणि रावणाचे संबंध कसे आले आणि नंतर त्याचा फ्लो, त्याचा इम्पॅक्ट ह्या जीवनामध्ये कसं झाला, ह्या अनुषंगाने येत आहे. त्यामुळं रावणाला खलनायक मानणं हे आमचं खलनायक दाखवते, आम्ही खलनायक असल्याचं. कारण त्याला आम्ही जाणलो नाही ना व्यवस्थित. म्हणजे तो बघा ना की तिथं नेतो, त्या अशोक वाटिकेमध्ये तिला ठेवतो, ती तिच्या एकापेक्षा एक सुंदर राहण्या त्याच्या महालामध्ये आहेत. तरी सुद्धा एक वनवासी स्त्री, ऍक्च्युली वनवासी स्त्रीवरती त्याचा जीव येण्याचं कारण काय, तर ह्याची उकल केलेली आहे रविशेन महाराजांनी पद्मपुराणमध्ये. ते तुम्ही वाचा आधी, ते तुम्ही वाचा. का वाचा? की त्याच्याशिवाय तुम्हाला ही लक्षात येणार नाही ते अपहरण का केलं, त्याच्यावर त्याचं चित्त का चढलं, रावणाचं चित्त सीतेवर का चढलं. आणि एवढे होऊन सुद्धा तिला स्पर्श पण करत नाही, है ना. आणि एखाद्या फुलामधलं परागकण एखाद्या भुंग्यानं जसं शोषावं ना, कोणत्याही प्रकारचा स्पर्श न करता, धक्का न लावता, तशी ती सीता अयोध्येला गेली कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता. पण लोकांच्या सांगण्यावरनं राम तिची काय करतो, अग्निपरीक्षा घेतो. मग राम हा महापुरुष, देवपुरुष. मग सीता एवढी धवल चारित्र्याची असताना शंका घेऊन सगळ्या जनतेसमोर अग्निपरीक्षा घेण्याचं काय कारण होतं त्याला? हे रामाच्या समोरचं प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. प्रश्नाची लोकमर्यादेस बळी पडला. तुम्ही रामावरती पण प्रश्नचिन्ह आहे ना. त्यामुळे कोण खल कोण चांगला हे शोधत बसण्यापेक्षा समग्र चरित्र वाचून त्यातून काही अर्थ काढला तर ते जास्त बरं होईल. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये राम पण असतो आणि प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये रावण पण असतो. राम आणि रावणाचा संगम म्हणजे माणसाचं जीवन आहे. पण शेवटी काय करायला पाहिजे आपण? रावणाकडून रामाकडे हे एक हे सांगितलं ना. त्यामुळे त्याला बघून तो तीर्थंकर होणार आहे. का तीर्थंकर होणार आहे? तर ते त्याच्यासारखी भक्ती कोणी केली आजपर्यंत त्याच्यासारखी भक्ती केलीच नाही ना कोणी. आदिनाथ भगवंतांचं साक्षात त्याचं ते ऍक्च्युली तांडव नृत्य वगैरे म्हणतात, परंतु आदिनाथ भगवंतांच्या ह्याच्या भक्तीच्या रसामध्ये एवढा गुंगून गेला ना तो, तर त्यावेळेला त्याला ते तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला. त्यामुळे रावण हे जे काही पात्र आहे, हे कॅरेक्टर आहे ना, त्याच्याकडे तत्वज्ञ है ना, एक महान राजा आणि एक कुठेतरी स्लिप माणसाच्या जीवनामध्ये होते ना, ती एक चूक झालेला माणूस आहे म्हणजे चूक झाली. पण ती चूक सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये आली आणि ती चूक ऍक्च्युली त्यांनी करायला नको होती असं आपण म्हणू शकतो. परंतु रावण खल आहे, विकृत आहे, अमुक आहे, तमुक आहे. प्रत्येक त्या दसऱ्याच्या वेळेला त्याचं पुतळा जाळणे वगैरे वगैरे हे बरोबर नाहीये. त्याला परमिशन देत नाही जैनिझम. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सद्गुण होते, शिक्षा त्याला मिळाली, म्हणून त्याला त्या चष्म्यातून बघितलं जाऊ नये. बरोबर. प्रचलित रामायणला आपण ग्रहण करून आपल्यावर इम्पॅक्ट जास्त झालाय, कारण ते रामायण टीव्हीवर पण लागलं होतं ना. पण पद्मपुराण तसं म्हटलं तर ऍक्च्युली ते हाईड झालेलं आहे, म्हणजे आलं नाही अजून, त्याचा उद्योग झाला नाही, दृष्टिक्षेपात आला. मग तुम्ही वेळ असला तर वाचा ना पद्मपुराण. तसे तर 83 प्रकारचे रामायण आहेत. ते सगळे न वाचतात. पद्मपुराण तरी किमान आपण सगळ्यांनी वाचावं तर आपल्याला कळेल त्यातलं कॅरेक्टर काय आहे ते, है ना. आज बहुसंख्य भारतीय दर्शने कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवणारी आहेत.
कर्मसिद्धांत हा प्राण आहे जैन दर्शनाचा. मग जर काय सर्व कर्मानेच होत असेल तर आपल्याला पुरुषार्थ करण्याची, धर्म करण्याची गरज काय, असा एक प्रश्न उद्भवतो. कर्मसिद्धांताचे 3 भाग आहेत. एक भाग्य, दुसरं पुरुषार्थ, आणि म्हणजे भाग्य आणि पुरुषार्थ असे 2 प्रकार आहेत. तो सगळा दोन्ही पण कर्मसिद्धांताचाच भाग आहे. म्हणजे ॲज यू सो शॅल यू रिप. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. पेरणारेकडे उगवणार दुसरा असं काही होत नाही. कर्मसिद्धांत मानणारे ऍक्च्युली सांख्य दर्शन आहे, काही प्रमाणामध्ये मीमांसा दर्शन आहे, काही उपनिषद पण सांगतात. ब्रह्मसूत्रामध्ये कुठं तरी उल्लेख आहे. भगवद्गीता तर प्रकट रूपाने सांगते, आणि आपलं जैनिझम पण सांगतं. बुद्धांच्या मध्ये पण थोडासा असं तोच विचार आहे, म्हणजे तोच विचार उचलून धरलेला आहे कर्मसिद्धांताचा, की कुणीतरी एक आकाशस्थ शक्ती तुमच्या भाग्याचं नियंत्रण करते आणि तिथं पुरुषार्थाला वाव नाही असं मानत नाही जैन दर्शन. जैन दर्शनाचं असं मानणं आहे की तुम्ही जे कराल तेच तुम्ही भोगाल. त्यामुळं त्याच्यामध्ये ईश्वरीय शक्तीचा इंटरफेरन्स कुठं नाही आहे ना. त्यामुळं आत्ता जर म्हणला तुम्ही की आत्ता जे काय भोगतो ते सगळं कर्माने भोगतो, मग याच्यामध्ये पुरुषार्थाला वाव आहे का? नक्की आहे ना. पुरुषार्थाला जर वाव नसताना तर कुणी मोक्षाला गेलं नसतं. त्या सगळ्या कर्मावरती मात करून कुणीतरी काय करतो, मोक्ष प्राप्त करतो ह्या सगळ्यातनं. त्यामुळं कर्मसिद्धांतामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर कोणता असेल तर तो पुरुषार्थ आहे. भाग्यवंत तुमच्या पूर्वकर्माने, बरोबर, आणि तुमचं भविष्यवंत आजच्या तुमच्या पुरुषार्थाने, बरोबर. त्यामुळं पुरुषार्थ हेच त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कशामध्ये? तुमचं भाग्य बनण्यामध्ये, पुढलं भविष्य बनण्यामध्ये. त्यामुळं ह्या सगळ्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल ना तर आजचा पुरुषार्थ तुमचा जो योग्य दिशेनं जैन दर्शनाने सांगितलं सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग म्हणून, मोक्षाचा मार्ग आहे ना तो, दर्शन, ज्ञान आणि तुमचं आचरण, म्हणजे एक विशिष्ट श्रद्धा, त्याला समीचीन श्रद्धा म्हणतो, निष्ठा म्हणा. देवशास्त्र गुरूंच्या वरती आधी देव ठरव, मग गुरु कोणते ठरव, आणि हे दोन्ही ठरवण्यासाठी तू काय वाचणार, कुठला थॉट आणणार, ते शास्त्र, ते ज्याला आपण जिलवाणी किंवा दिव्य ध्वनीतनं आलेलं प्रस्फुरण म्हणतो है ना, ते आहे. आणि त्याच्यामधनं मग तुझं ते ज्ञान होतं, ठरतं, आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधनं तुझं स्वतःचं काय होतं, कॉन्डक्ट, ज्याला आपण आचरण म्हणतो. तर हे तिन्ही मोक्षाचा मार्ग बनतो, मोक्ष म्हणत नाही. आणि ही प्रोसेस काही एका जन्माची नाहीये, ते अजून 2, 3, 4 जन्माचे, आणि त्या प्रोसेसनं आपण काय करतो, शेवटी मुक्त होतो. त्यामुळं भाग्यावरती विसंबून राहणारा नाही आहे, म्हणून त्याला श्रमण संस्कृती असं म्हटलेलं आहे. श्रमण संस्कृती या शब्दाचाच अर्थ आहे की ऍक्च्युली श्रमण संस्कृती वैदिक संस्कृतीला कॉन्ट्रा म्हणून धरता येईल, कन्फ्रंट करणारी संस्कृती म्हणतात ऍक्च्युली, तसा त्याचा अर्थ नाही. श्रमण संस्कृती या शब्दाचाच अर्थ आहे की जे श्रमावरती भर देते, श्रमावर आधारित, श्रमावर आधारित संस्कृती, तिला श्रमण संस्कृती म्हटलेलं आहे. त्यामुळे तिथं भाग्यापेक्षा पुरुषार्थ जास्त श्रेष्ठ आहे. कळलं? हा, आजचा पुरुषार्थ हा उद्याचं भाग्य आहे. करेक्ट. आणि कालचं तुमचं कर्तृत्व आजचं तुमचं भाग्य आहे. हा, हे जास्त महत्वाचं. पुरुषार्थ हा भाग्याच्या पेक्षा वरचढ आहे असं म्हणू शकतो. नक्की आहे. तुम्ही जे कराल तेच तुमचं पुढे उगवणार ना. त्यामुळे वाव आहे ना आपल्याला, आपल्या हातात, आपल्या मनगटामध्ये सगळं. कुठल्या तरी एक विशिष्ट देवदेवतांच्या वरती आपल्याला काही विसंबून राहायची गरज नाही, आणि तिकडे त्यांच्याकडे मागायला जायचं पण कारण नाही. स्वतःचा स्वतःवरती विश्वास ठेवायला समर्थ असणं हे जैन दर्शनाची सगळ्यात मोठी देण आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे हे जैन धर्मानं खूप मोठं फ्रीडम दिलंय. खूप मोठं फ्रीडम आहे, खूप मोठं फ्रीडम. तुम्ही कोणाच्या अधीन नाही आहे, तुम्ही स्वतःचं तुमचं म्हणजे. होय. आणि म्हणून बर्ट्रंड रसेल सारखा एखादा विचारवंत म्हणतो, जेव्हा तो जैनिझमचा स्टडी करतो तेव्हा तो म्हणतो, दिस फिलॉसॉफी इज फॉर चोजन फ्यू पीपल. खूप वरल्या बुद्धिमान लोकांसाठीचा धर्म आहे, कारण कळायला अवघड आहे, ग्रास व्हायला अवघड आहे, कठीण आहे त्याला भिडायचं, त्याला कन्फ्रंट व्हायचं कठीण गोष्ट आहे ना. त्यामुळे सरसकट लोकांना सगळं कळणार नाही. सरसकट लोकांच्या मध्ये जेव्हा जाईल तेव्हा गोंधळ जास्त वाढेल. तर हा पंथांचा गोंधळ, कळलं की सर्वसामान्य लोक त्याला ते पचवू शकत नाहीत ना, तेव्हा गोंधळात पडतात, आणि गोंधळाने मग ते स्वतःचा एक एक विचार करतात. मग हा पंथ, तो पंथ, अमुक पंथ, तमुक पंथ, सगळ्या पंथांना भेदून तुम्ही जे ओरिजिनल कंटेंट आहे ना तिथपर्यंत गेलं पाहिजे ना, तिथं तुम्हाला तुमचं महावीर भेटणार. मग सर्वसामान्य लोकांनी ते ग्रहण करायचं नाही का? ग्रहण करायचं नक्की, पण त्याला चांगला गुरु भेटला पाहिजे ना. चांगला गुरु भेटणं हे तुमचं नशीब असतंय. आजच्या काळात तर हेच स्टेटमेंट योग्य आहे, चांगला गुरु भेटणं हे तुमचं नशीब आहे.
त्यासाठी पुरुषार्थ करायला लागतो. करायला लागतो. पण सर्वसामान्य बुद्धीची, सर्वसामान्य अतिशय साधी सरळ भोळी माणसं, ते त्यांना नीट जर गायडन्स दिला ना तर ते चांगला समाज होऊ शकतो. पण हे समाजमधून हे पंथ व्यवस्था वगैरे आहे ना, किंवा काही पूजा पद्धतीमध्ये काही मतभेद आहेत ना, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नेतृत्व जे करणारी मंडळी आहेत ना, त्यांनी पण थोडंसं ठरवलं पाहिजे की बाबा आपण ह्यात अडकायचं नाही, पण समाजाला पुढे जाण्यासाठी ह्या काही गोष्टींच्या वरती आपल्याला पाणी सोडावं लागेल आणि पुढे आपण चांगला विचार करून समाजाला पुढे नेलं पाहिजे. हे नेतृत्वाने विचार करायच्या गोष्टी आहेत. मग ही अवघड गोष्ट अशी वाटत नाही का? कारण हा जो प्रवाह असणार आहे तो चाललेल्या प्रवाहाच्या विरुद्ध असणार आहे. विरुद्ध नाही आहे, हाच सरळ प्रवाह आहे. तुम्ही चाललाय विरुद्ध बाजूने, कळलं? हा ह्यातला सूक्ष्म फरक तुम्ही समजावून घ्या. तुम्हाला स्वतःला पण त्रास होतोय आणि इतरांना पण त्रास होतोय. मला स्वतःला पण त्रास होतोय आणि माझा तुम्हाला पण त्रास होतोय. ते मी ठरवलं पाहिजे ना, माझी दिशा चुकलेली आहे, पण ती दिशा माझी चुकलेली आहे मान्य तर करायला पाहिजे ना, है ना? मूळ प्रवाह कुठला आहे ते आधी शोधा. हा मेनस्ट्रीम मध्ये या तुम्ही, बरोबर. मेनस्ट्रीम कुठला आहे ते कोण ठरवणार? ते तुम्ही आम्ही ठरवणार नाही, आगम ठरवून ते आगम ठरवणार. आय गेटिंग माय पॉइंट. म्हणजे ते कोण ठरवणार मेनस्ट्रीम कुठला आहे? मेनस्ट्रीम आहे कोणते आचार्य, पूज्यपादाचार्य, समंतभद्राचार्य, अमृतचंद्राचार्य, अकलंक महाराज, चिनसेन महाराज, हा काय मेनस्ट्रीम आहे तो. त्या मेनस्ट्रीम मधनं आलेला का बघा ना, बरोबर ना. अलीकडे काही नवीन नवीन गोष्टी, काही समाजामध्ये त्याच्याबद्दलचा संभ्रम निर्माण करणं वगैरे, हे बरोबर नाही गोष्ट, बरोबर नाही. त्यांना पण नाही आणि समाजाला पण नाही, है ना. म्हणजे समाजामध्ये कॉन्क्रीट ज्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो ना, ते इंटिग्रेशन ठेवायचं असेल तर ह्या पंथ आणि ह्या सगळे जे काय आता मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्याच्या बाहेर नेतृत्वाने तर गेलं पाहिजे. मग त्यांच्या मागे बरोबर समाज जाईल. मग भैयाजी आता हे पंत, हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळं बाजूला ठेवून दुसरा एक वर्ग असा आहे की तो म्हणतोय की हे देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी सोडा आणि फक्त मानवता ह्या गोष्टीवरती फोकस करा. मग हे मानवता आणि धर्म हे दोन्ही काय वेगळ्या गोष्टी आहेत काय? जैन धर्म काय ह्युमॅनिझम नाही काय सांगत, ह्युमॅनिझमच्या पलीकडे गेलेले आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की मानवता धर्म म्हटला ना तुम्ही, मानवता धर्म, मानवता हाच धर्म, हा घोष आला कुठून? ते ख्रिश्चॅनिटीकडून आला. कारण सेवा हे त्यांचं प्रमुख साधन आहे. सगळ्या माणसांची सेवा करा, त्याच्यामध्ये जाती धर्माचा तुम्ही हे आडकाठी ठेवू नका. तर सगळ्या माणसांची सेवा करा. आणि ती म्हणून एक आयरिश लेडी है ना, भारतामध्ये आली कलकत्त्यामध्ये आणि तिनं सगळ्यांची सेवा केली. ही आपली कोण? मदर तेरेसा. ती आली, ते त्यांच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण जैन दर्शनाचं, जैन धर्माची विशेषता आहे की मानवतेच्या पण पलीकडला उदात्त विचार, जो गटरमध्ये वळवणारा किडा असतो ना, त्याच्यापासून अगदी महापुरुषापर्यंत, उकेड्यावर चरणारा जो गाढव असतो ना, तिथपर्यंत सगळ्या जीवांच्या कल्याणाचा विचार, समग्र विचार, कल्याणाचा विचार, हिताचा विचार करणारा जैन धर्म आहे. त्यामुळे मानवतेला पण पुढे गेला तो, कळलं काय? त्यामुळे तुम्ही जैनिझम फॉलो करता याचा अर्थ तुम्ही बाकीच्या माणसांना तुम्ही दूर करता असं नाही. आपण एक घोषणा देतो ना, काय म्हणतो? विश्वधर्म की जय, असं म्हणतो ना. म्हणजे तुम्ही न कळत तुम्ही जैन धर्म हा विश्वधर्म म्हणता, बरोबर. म्हणजे जैन धर्म म्हणजे असं नाही की तुम्ही काही समूह आहे आणि ते समूहाचे जैन आहेत आणि बाकीचे मग कोण आहेत? बाकीचे कोण आहेत? त्यांना तुम्ही काय करता? त्यांचा बाजूला करता, अवेअर करता का? नका करू. कारण का तुम्ही जर अवेअर केला तर तो विश्वधर्म राहणार नाही. महावीरांचा धर्म समजून घेण्यासाठी डोक्यामध्ये आपल्या असलेले जे पंथीय भेदभाव किंवा अजून काही जाती समस्या अमुक तमुक आहेत, हे सगळं काढून टाकलं पाहिजे. अत्यंत विशाल दृष्टिकोन आहे ना तो. कारण काय, वनस्पतीमध्ये पण जीव आहे, त्याचं पण रक्षण करा म्हणतात ना ते. गटरमध्ये वळवळणारा जीव आहे, किडा मुंगी अमुक तमुक, या सगळ्या जीवांचं रक्षण करण्याचं मार्गदर्शन, शिकवण आपल्या ग्रंथामध्ये दिली का नाही दिली? पण त्या अर्थी त्यांची दिली, त्या अर्थी मानव कोण आहे मग? आलंच ना. म्हणजे ह्युमॅनिझमचा संपूर्ण आविष्कार जर कुठे भेटेल तुम्हाला, तर ते तुम्हाला जैनिझम मध्ये भेटेल. हा, त्यामुळे तेवढा फक्त संकुचित नका विचार करू की हे नको. आणि हे अपयश आहे ना, असं वाटतं की हे नको, आपण माणसांची सेवा करू वगैरे, असं वाटायचं कारण का? की ऍक्च्युअली धर्म जगणारे लोक आहेत ना, त्यांचं अपयश आहे ना, ते कुठेतरी स्लिप होतात किंवा काहीतरी घडतं किंवा नको नको त्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होते. आणि मग बघणारा बाहेरचा माणूस, त्रयस्थ माणूस आहे ना, तो बघतो अरे ही काय बरोबर नाही,
म्हणजे धर्माचं एक मंच वापरून संधी साधूपणा करणार त्यानं काय बघितलं, त्यानं बघितलं माणसं बघितली ना, हा. मुळातला धर्म शाश्वत शुद्ध स्वरूपाचा धर्म बघितला नाही. मग ते बघणाऱ्याला शुद्ध स्वरूपाचा धर्म बघावं. त्या शुद्ध स्वरूपाच्या धर्माला अनुषंगून वागणारी माणसं चुकतात, सगळीकडे चुकतात ती. ही काय जैनामध्ये चुकतात आणि ख्रिश्चनामध्ये चुकत नाहीत असं नाही. सगळीकडे ही हिपोक्रेसी सुरू असते. धर्माच्या क्षेत्रात हिपोक्रेसी तर खूप प्रमाणामध्ये असते. तर त्या हिपोक्रेसीला बघून तुम्ही धर्म सोडू लागला किंवा मानवता आपलं बरं आहे अमुक तमुक, तर हे बरोबर नाही. ते आर्ग्युमेंट बरोबर नाही. सगळ्यांना एकाच चष्म्यातनं बघणं योग्य नाही. तुम्ही जा तिथं, तुम्ही शिका, तुम्ही बघा नक्की कंटेंट काय, त्यानुसार तुम्ही काय करा, तुमचं जीवन त्याच्यामध्ये ढालायचा प्रयत्न करा. हे धर्म करत असताना तो कसा वागा लागलाय किंवा नेतृत्व करणारी मंडळी कशी वागतायत किंवा साधू कसं वागतोय हे तुम्ही बघू नका. तुमच्या आतमध्ये जर आनंद वाटला ना तर त्या धर्माने तुमच्या आतमध्ये प्रवेश केला, अदरवाईज तुम्ही भटकलेलं आहे. मग या संदर्भात माझा एक प्रश्न आहे की उच्च नीच गोत्र, जाती, कुल या संकल्पना का आणल्या आणि मग या त्यास वरचढ होत हा नाही का? नक्की बरोबर आहे. हे जे काय जाती व्यवस्था किंवा कुलाचं वगैरे सांगताय ना, याच्याकरिता म्हणजे मी तुम्हाला काही सांगणं करणं ह्याच्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट होईल आपला. म्हणजे त्याचं थोडक्यात सांगितलं तर गोंधळ निर्माण होईल लोकांचा, है ना. संकुचित उच्च कुल कुठे येतं, नीच कुल म्हणजे काय, कशी आली कर्माने व्यवस्था केली, जन्माने जैन आणि कर्माने जैन अशा दोन गोष्टी असं पण आहेत त्याच्यामध्ये. आणि प्राचीन काळामध्ये संबंधपत्र आचार्यांनी रत्नाकरण शौकाचार ग्रंथ लिहिलाय. त्यामुळे एक चांडाळ मनुष्य म्हणजे तसं म्हणलं तर आजचा तो अतिशय हीन मनुष्य आहे. त्या माणसाला सुद्धा देवांनी नमस्कार केल्याचं उदाहरण आहे. याचा अर्थ काय, तो जैन नव्हता, पण जैनिझम स्वीकारलं त्यानं. स्वीकारल्याचा अर्थ वागला तसा. देव आले स्वर्गातनं त्याचं हे करायला, सत्कार करायला. मग ही जी गोष्ट आहे ना, ही उदाहरण काय सांगते तुम्हाला, तर जैन धर्म एक विशिष्ट समूहाचा नाही आहे, विशिष्ट समाजाचा नाही आहे. तो वैश्विक आहे तसा तो ब्रह्मांडाला पण व्यापणार आहे. म्हणजे एक वे ऑफ लाईफ आहे, एक सर्व त्याला तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. एवढा व्यापक त्याचा म्हणजे भाग आहे विचार. तर हे थोडंसं युथने आणि आताच्या जेंजेसने हे शिकणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जैन धर्म हा खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव असं म्हणणार. सर्व धर्म समभाव ही कन्सेप्ट वेगळी आहे ना, ती वेगळी कन्सेप्ट. म्हणजे मी ज्या धर्माचं फॉलोअप करतो ना, जसं मी हे करतो, अनुसरण करतो, तो मला पूज्य आहे तर त्या अर्थाने मी करावं. परंतु इतर धर्मांचा द्वेष पण करायला नको मी. अनेकांतवाद आहे, खूप महत्वाचा विचार. कट्टरता नको त्याच्यामध्ये, उन्माद नको. कट्टरतेतनं काय येतो, उन्माद जन्माला येतो. म्हणजे धर्म जर धार्मिकतेकडे नाही गेला तर त्यातनं कोण निर्माण होणार, दहशतवादी निर्माण होणार. दहशतवादी काय कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माचेच नसतात बरं, एका देशाचे धर्माचे नाही. एक धर्मामध्ये दहशतवादी असतात. प्रत्येक धर्मामध्ये दहशत निर्माण करणारी विचारांची दहशत असते, पंथाची दहशत असते, कळते की. मग तो धर्म जर नैतिकतेकडे गेला ना तर त्यातनं धार्मिक आणि धर्मात्मा माणूस निर्माण होतो. ते अभिप्रेत आहे कुणाला, जैनिझम. हा, तर ह्या अनुषंगाने जर गेलो आपण, नाहीतर मग सगळं मग धर्माचं मग बाजारीकरण होतं. मग खूप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी येऊन घुसतात आणि मग लोकांना म्हणजे त्रयस्थ लोकांना असं वाटतं अरे बरोबर नाही तिकडे जाणं, आपली गोष्ट नाही, आपण त्याच्यापासून लांब आहे, बरं आहे. म्हणजे प्रत्येक धर्मात दहशतवादी असतात, असं ही एक दहशत बाब आहे. वैचारिक दहशत असते, कशीही असते ना ती आपल्या वागण्यातून, आपल्या ह्याच्यातून. मग ते सगळ्यांना संदेश जाईल अशी वर्तणूक. शेवटी सगळ्यांनी थोडासा विचार करून आपण काय केलं पाहिजे की हे सगळे पंथीय भेद असतील किंवा वैचारिक मतभेद असतील, मग इंटरप्रिट करायला सुद्धा आपण चुकतो काही काही वेळेला ग्रंथांचं. आणि ते मूळ प्राकृत आणि संस्कृत मध्ये आहेत ना, संस्कृत प्राकृतचं इंटरप्रिट आता आपण आपल्या भाषेमध्ये करून काहीतरी वेगळं मांडायचं. आधी कधीतरी मांडलेलं असते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मांडायचं वगैरे वगैरे. हे मांडताना काही वैचारिक मतभेद होऊ शकतात, पण हे पण फ्रेंडली घेतलं पाहिजे ना, फ्रेंडली घेतलं पाहिजे. जहालवाद हा नको, हेच बरोबर हेच बरोबर आणि मग एकमेकांचं युद्ध, हे प्रकट युद्ध आहेच ना तर सध्या, बरोबर नाहीये ना. हे अनुष्ठान किंवा पंचकल्याण पूजेच्या नावाने जो उन्माद सुरू आहे असं म्हणता येईल बरं का, म्हणतो धाडसाने म्हणतो उन्माद येतोय ना, तर त्या उन्मादामधून येते कट्टरता येते. आणि कट्टरतेचा जो शेवट असतो तो दुःखद असतो. आपल्या विचारधारेमध्ये कट्टरता आली ना तर तो धर्म जास्त काळ टिकत नाही. महावीरांचा धर्म किंवा आदिनाथ भगवंतांचा धर्म अनादी काळापासून आहे ना,
तो आनंद काळापर्यंत टिकणार आहे, है ना. मग त्यामुळे कधी कधी कट्टरता येते, कधी कधी तो सॉफ्ट पण होतो. पण आता आपल्याला जे शाश्वत सुखाकडे आणि आपल्याला वैयक्तिक शांती आतमध्ये, आता ती गरज आहे ना. ताणतणावाच्या ह्या युगामध्ये आपल्याला आंतरिक शांती पाहिजे. तर तुम्ही कुठं जाणार, त्यासाठी लोक खूप कुणीकडे चाललं, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. कुठं कुठं जातात हे पण माहिती आहे. पण त्या कंटेंटपेक्षा जैनिझमचा कंटेंट कमी आहे काय? नाही, तो कंटेंट सगळा तिकडून आलेला आहे. म्हणजे सगळी जी झिरपण आहे ना, ज्याला झिरपतो म्हणतो आपण, जे तत्वज्ञान झिरपलं ते हे सगळ्यामध्ये आलेलं आहे. पण मूळ जे का जैनिझमचा कंटेंट आहे ना, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अत्यंत सहिष्णुतेनं ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून आपण आपला मार्ग, स्वतःचाच मार्ग निश्चित केला पाहिजे. आणि शेवटी स्वतःच्या अंतःकरणातला दीप स्वतःनेच उजळला पाहिजे ना, तो कोणी येणार नाही उजवायला. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रामध्ये येऊन विकल्प जास्त झाले असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या पण खूप आहे. आता अशी व्यवस्था पण बनली. म्हणजे तोच तुझ्या तेव्हापासून तेव्हा बरं होतो, जेव्हापासून मंदिरात जायला सुरुवात केली तोपर्यंत तेव्हापासून विकल्प जास्त वाढले असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि त्याची व्यवस्था तशी बनलेली आहे ना, तर त्या व्यवस्थेला भेदून पलीकडं आपल्याला गेलं पाहिजे. आणि महावीरांचा धर्म असा बंदिस्त न करता, चौकटीमध्ये न ठेवता, किंवा विचारांच्या जंजाळामध्ये त्याला स्वतःच्या विचारांच्या जंजाळामध्ये न बांधता, त्याला एक वैश्विक दृष्टिकोन आपण जोपर्यंत देत नाही ना, तोपर्यंत खरं आपल्याला महावीर कळणार नाही. हे आपल्या सगळ्यांना म्हणजे थोडंसं हे करायला पाहिजे. तर भैयाजी, आज हे जे समाजापुढे प्रश्न आहेत त्याची अत्यंत मार्मिक आणि अगदी धाडशी उत्तरं आज आम्ही तुमच्याकडनं प्राप्त केली. आज आल्यानंतर जे काय आमचे मनातील प्रश्न होते ते एक आणि एक प्रश्नाचं तुम्ही अगदी विस्तारपूर्वक आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन त्या प्रश्नांची उत्तरं दिला. त्याबद्दल मी आणि म्हणजे आम्ही दोघं आणि पूर्ण समाजाकडनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. आणि याच्यापेक्षा मार्मिक आणि याच्यापेक्षा धाडशी प्रश्न घेऊन आम्ही पुढच्या वेळी तुमच्याकडे येऊ. आणि तेवढीच म्हणजे तुमच्याकडून म्हणजे काय डाऊटच नाही आहे की उत्तरं पण तशी मिळतील. तर नक्कीच आपण पुढच्या पॉडकास्टच्या पार्टमध्ये जर तुम्हाला पण काही जर प्रश्न असतील तुमच्या मनात तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण नक्की त्याच्यावरती वकील भैयांच्या माध्यमातून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.